हॅलो स्टुडंट्स, आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा नेक्स्ट पार्ट डिस्कस करूया. येस, लास्ट पार्टमध्ये आपण प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं, करेक्ट ना. येस, फ्रॉम अल्कोहोल, करेक्ट, बाय युझिंग HX. ठीक आहे, HX मध्ये HI, HBr आणि HCl. त्याची ऑर्डर पण पाहिली आपण. HI इज मोर रिॲक्टिव्ह, लेटर ओके HBr अँड देन HCl. ठीक आहे ना. येस, मग आज आपण ओके प्रिपरेशनला कंटिन्यू करूया. येस, दॅट इज प्रिपरेशन फ्रॉम अल्कोहोल. फ्रॉम अल्कोहोल. ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या फ्रॉम बाय युझिंग HCl. HCl यूज करून आपल्याला काय प्रिपेअर करायचं, अल्काइल हलाइड. म्हणजे इथं काय फॉर्म होईल, तर अल्काइल क्लोराइड फॉर्म होईल. ठीक आहे, जनरल रिॲक्शन बघूया. ROH when reacts with HCl it gives RCl plus H2. ठीक आहे, here OH get replaced by Cl. OH and H combines to form water molecule and this Cl attached to this R group. This is called as a alkyl halide. Alkyl halide, and this one is called as a alcohol. Alcohol. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे एक रिएजंट यूज केला जातो. ठीक आहे ना, ZnCl2, अनहायड्रस ZnCl2. ठीक आहे ना, मी इथे दाखवतो तुम्हाला पुढे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल CH3CH2OH. व्हॉट इज दिस? इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉल म्हणा. येस, रिॲक्ट्स विथ HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. ठीक आहे, अनहायड्रस ZnCl2 अँड HCl, कॉन्सन्ट्रेटेड HCl असतो. ठीक आहे, या दोन्हीच्या मिक्सचरला काय म्हणायचं, ल्युकास रिएजंट. काय म्हणायचं आहे, ल्युकास रिएजंट. लक्षात आलं का? परत एकदा सांगतो बघा. कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि ZnCl2 या दोन्हीच्या मिक्सचरला काय म्हणायचं, ल्युकास रिएजंट. ठीक आहे, आता हा ल्युकास रिएजंट जनरली कशासाठी यूज केला जातो, केस तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्सला डिस्टिंग्विश करण्यासाठी. ठीक आहे ना. येस, ते ल्युकास रिएजंट ॲड केले की समजतं आपल्याला की बाबा कुठला फास्ट रिॲक्ट होतो, कुठला स्लो रिॲक्ट होतो. कधी लक्षात ठेवा, ल्युकास रिएजंटसोबत प्रायमरी अल्कोहोल जो आहे ना, तो स्लोली रिॲक्ट होतो. ठीक आहे ना. येस, ल्युकास रिएजंटची गरज का पडली, कारण अल्कोहोल प्रायमरी आहे. येस, तो काय असतो, लेस रिॲक्टिव्ह असतो. ठीक आहे ना. येस, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर पाहिली आपण अल्कोहोलची, ठीक आहे ना, इथंच लिहितो मी, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्कोहोल इज, ठीक आहे, टर्शरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड देन प्रायमरी अल्कोहोल. म्हणजेच काय, टर्शरी अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह असेल, त्याच्यानंतर सेकंडरी अल्कोहोल, त्याच्यानंतर काय, प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. येस, मग प्रायमरी अल्कोहोल लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळे काय करावं लागेल, त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी ल्युकास रिएजंट यूज करतात. येस, ZnCl2 काय आहे, तर लेविज ॲसिड, आणि लेविज ॲसिड काय करतो, ह्या ग्रुपला ॲक्टिवेट करतो. येस, कशासाठी, बाहेर पडण्यासाठी. समजते ना. येस, द प्रोडक्ट इज CH3CH2Cl प्लस H2. लक्षात आलं का? रिॲक्शन सेमच आहे. तुम्हाला जनरल रिॲक्शन समजली ना. येस, तर ह्या कुठल्याही रिॲक्शन समजतात. फक्त काय आहे तिथं, येस, OH रिमूव्ह होतो बाय ॲडिशन ऑफ HCl. समजते. येस, नेक्स्ट बघा, सेकंडरी अल्कोहोल CH3OH. नाव दिस इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. Isopropyl alcohol. Now this isopropyl alcohol when reacts with HCl, ठीक है ना, सेम रिएजेंट यूज करायचा आहे. येस, ZnCl2 which gives CH3Cl plus H2. लक्षात येते का बघा हे. येस, आयसोप्रोपाइल अल्कोहोल गिव्स आयसोप्रोपाइल क्लोराइड. आयसोप्रोपाइल क्लोराइड. लक्षात आलं. काय झाली परत, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन किंवा काय सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणा, OH गेट रिप्लेस्ड बाय Cl. ठीक आहे. येस, नेक्स्ट रिॲक्शन बघा. येस, इथं लिहितो मी रिॲक्शन ती टर्शरी अल्कोहोलची.
ठीक आहे. सपोज दिस इज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल कसं आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे आणि मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळं इवन इट रिॲक्ट्स विथ ओके कॉन्सन्ट्रेटेड HCl, कॉन्सन्ट्रेटेड HCl which is CH3C CH3 CH3Cl प्लस H2. समजते का बघा. येस, प्रायमरी आणि सेकंडरी सोबत काय यूज केलं आपण, ल्युकास रिएजंट. ठीक आहे. आणि टर्शरी सोबत डायरेक्ट काय केलं, कॉन्सन्ट्रेटेड HCl. समजलं. आणि रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर पाहिली आपण तर टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी. ठीक आहे. ल्युकास रिएजंट कशासाठी यूज करतात, ओके तुम्हाला सांगितलं मगाशी मी की अल्कोहोलला ओके डिस्टिंग्विश करण्यासाठी, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्सला ओके बाय युझिंग ल्युकास रिएजंट डिस्टिंग्विश केलं जातं. ठीक आहे ना. येस, हे कशावरनं, टर्शरी अल्कोहोलसोबत ओके ज्यावेळेस ल्युकास रिएजंट रिॲक्ट होतो ना, ओके येस सपोज बीकरमध्ये काय आहे, टर्शरी अल्कोहोल आहे इथं. ठीक आहे ना. येस, या टर्शरी अल्कोहोलमध्ये ज्यावेळेस ल्युकास रिएजंट ॲड केला तुम्ही, ठीक आहे ना, हा टर्शरी अल्कोहोल आहे, 3 डिग्री अल्कोहोल. ठीक आहे. येस, ल्युकास रिएजंट काय आहे, ZnCl2 प्लस HCl आहे, कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे. ठीक आहे. तो फास्ट रिॲक्ट होतो ओके आणि वॉटर जे आहे ते एक टर्पिड तयार होते, टर्पिडिटी तयार होते, इमिडिएटली तयार होते. ठीक आहे ना. येस, ज्यावेळेस तुम्ही ॲड केलं त्याच्यामध्ये ओके त्याच्यामध्ये टर्बिडिटी तयार होते. ठीक आहे. टर्बिडिटी म्हणजे गाळ तयार होतो लगेचच. ठीक आहे ना. आणि तो अपियर होतो, लक्षात येते. अँड इट इज व्हिजिबल टू आय, लगेचच समजतं आपल्याला की काय, येस काहीतरी चेंज झालं आहे त्याच्यामध्ये. लक्षात येतं का हे. येस, जर सेकंडरी यूज केला तर इट टेक्स सम टाइम, फ्यू मिनिट्स फॉर दी येस फॉर्मेशन ऑफ टर्बिडिटी. ठीक आहे ना. येस, थोडा वेळ घेतो तो टर्बिडिटी फॉर्म करायला. मग समजतं तिथं इमिडिएटली की बाबा तो सेकंडरी आहे का टर्शरी आहे. ठीक आहे. टर्शरी असेल तर इमिडिएट टर्बिडिटी आणि सेकंडरी असेल तर काय, येस थोडासा वेळ लागतो, फ्यू मिनिट्स, इट विल टेक फ्यू मिनिट्स फॉर फॉर्मेशन ऑफ टर्बिडिटी. ठीक आहे. आणि प्रायमरी जर अल्कोहोल घेतलेलं असेल ना तर ल्युकास रिएजंटसोबत तो स्लोली टर्बिडिटी फॉर्म करतो, म्हणजेच काय खूप वेळ घेतो तो टर्बिडिटी फॉर्म करायला. ठीक आहे. येस, मग एक 5 मिनिट्सपर्यंत जर टर्बिडिटी फॉर्म होत असेल ओके तर काय म्हणायचं सेकंडरी, आणि इमिडिएट फॉर्म होत असेल तर टर्शरी म्हणायचं. ओके आणि काय 5 मिनिटपेक्षा जास्त जर वेळ घेत असेल तो ओके म्हणजे काय मोर टाईम जर घेत असेल तर काय प्रायमरी. म्हणजे काय, दिस ल्युकास रिएजंट इज यूज्ड टू डिस्टिंग्विश ओके प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. हे परत कशामध्ये आहे, अल्कोहोल्समध्ये आहे. चॅप्टर आहे पुढे तुम्हाला अल्कोहोल. समजलं हे. ठीक आहे. येस, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन HCl सोबत केलं तर OH कशानं रिप्लेस होतो, Clनं रिप्लेस होतो आणि करेस्पॉन्डिंग काय फॉर्म होतो, येस अल्काइल क्लोराईड फॉर्म होतो. प्रत्येकाची नावं लक्षात आले तुमच्या. हा टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे येस आणि हा टर्शरी ब्युटाइल क्लोराईड आहे. क्लिअर आहे हे. येस, पुढे जाऊया. नाव द नेक्स्ट प्रिपरेशन इज बाय using HBr. ठीक आहे. आता HBr जो आहे, HBr इज अनस्टेबल, सो इट इज prepared in situ. याचा मिनिंग लक्षात घ्या. इन सिटू म्हणजेच काय, व्हाईल रिॲक्शन इज गोइंग ऑन. रिॲक्शन होते वेळेसच ओके त्याला काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं. ठीक आहे ना. ओके सपोज हा एक राऊंड बॉटम फ्लास्क आहे. ठीक आहे. HBr कसं प्रिपेअर केलं जातो, बाय युझिंग NaBr प्लस H2SO4. ह्या दोन्हीच्या मिक्सरपासून ओके काय फॉर्म होतो इथं, HBr फॉर्म होतो. HBr फॉर्म झाला ओके त्याच्यामध्ये काय ॲड केलं जातं, येस अल्कोहोल ROH. समजते का. येस, एक रिफ्लक्सिंग रिॲक्शन आहे ज्याला हीट केलं जातं ॲट हाय टेम्परेचरला. ओके NaBr आणि H2SO4च्या मिक्सरपासून HBr फॉर्म होतो आणि हा HBr ओके ह्या फ्लास्कमध्येच अल्कोहोलसोबत रिॲक्ट होतो. त्याला म्हणायचं इन सिटू प्रिपरेशन, म्हणजेच काय व्हाईल रिॲक्शन इज गोइंग ऑन. क्लिअर आहे. ओके जनरल रिॲक्शन बघा. ROH when reacts with HBr. ठीक आहे ना. येस, कशापासून फॉर्म केलेला आहे, NaBr प्लस H2SO4 हीट टू फॉर्म RBr प्लस H2. ठीक, रिॲक्शन सेम आहे इथं सुद्धा. काय OH गेट रिप्लेस्ड बाय ओके Br.
Br ने काय होतो OH रिप्लेस होतो आणि H आणि OH कंबाईन्स टू फॉर्म S वॉटर मॉलिक्यूल. लक्षात आलं हे? येस. आता इथं परत कंडिशन्स आहेत. ठीक आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि काय परत टर्शरी अल्कोहोलसाठी. ठीक आहे. येस. मग आता फर्स्ट घेऊया आपण प्रायमरी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल प्रायमरी अल्कोहोल CH3 CH2OH. ठीक आहे. व्हेन रिॲक्ट्स विथ HBr, कशापासून फॉर्म होतो HBr? ठीक आहे. इथं काय घ्यायचं बघा, NaBr Br प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हीट. ठीक आहे ना? ओके. इथं टेम्परेचर जे आहे अप्रॉक्सिमेटली 413 केल्विन पर्यंत असतं. कितीपर्यंत? 413 केल्विन म्हणजे 413 केल्विन. ठीक आहे ना? येस. विच फॉर्म्स CH3 CH2 ओके Br प्लस H2. ठीक आहे, नाव समजले का? येस. दिस इज इथाइल अल्कोहोल अँड दिस वन इज इथाइल ब्रोमाइड. काय झालं? परत रिप्लेसमेंट झाली. ठीक आहे ना? OH गेट रिप्लेस्ड बाय Br. समजलं? येस. आता हे महत्त्वाचं आहे. इथं काय यूज केलं आपण? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केलेलं आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 काय यूज केलं? कारण अल्कोहोल कसं आहे? प्रायमरी आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे. ठीक आहे ना? येस. जर का तुम्ही सेकंडरी अल्कोहोलसोबत ओके कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केला तर काय होतं बघूया आपण, आणि डायल्यूट यूज केलं तर काय होतं बघूया. ठीक आहे ना? बघा, सपोज द अल्कोहोल इज सेकंडरी व्हेन रिॲक्ट्स विथ HBr. आता इथं काय यूज करावं लागतं बघा आपल्याला, NaBr प्लस डायल्यूट H2SO4. ठीक आहे. आता H2SO4 डायल्यूट काय यूज करायचं, कारण काय कॉन्सन्ट्रेटेड जर यूज केलं ना, सपोज NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, दोन्हीच्या रिॲक्शन ह्या डिफरंट असतात. ठीक आहे ना? येस. डायल्यूट H2SO4 यूज केलं तर OH रिप्लेस होतो Br ना, ओके, अँड टू फॉर्म CH3 CH Br CH3. हा काय आहे? आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. ठीक आहे. आणि जर का तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड यूज केला तर दिस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 acts as a dehydrating agent. ठीक आहे ना? 11वीला स्टडी केलं आहे आपण डिहायड्रेटिंग एजंट इलिमिनेशन रिॲक्शन्समध्ये. ठीक आहे ना? येस. डिहायड्रेटिंग एजंट जर असेल तर काय, इट रिमूव्स वॉटर मॉलिक्यूल. करेक्ट. डिहायड्रेट होतो म्हणजेच काय, डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. मग इथून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. कसा होतो? येस. हा अल्फा कार्बन आहे, बीटा कार्बनवरचा ओके, 2 बीटा कार्बन आहेत, कुठलाही एक घ्या. ठीक आहे ना? बीटा कार्बनवरचा H आणि अल्फा कार्बनवरचा OH काय होतात? कंबाईन होतात आणि काय, येस, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. समजते का? येस. मग इथला एक H रिमूव्ह करा, इथला OH रिमूव्ह करा आणि काय फॉर्म करायचं आहे? CH3 CH. ठीक आहे ना? इथं काय राहील? फक्त CH2. मध्ये काय असेल मग दोन्हीचे डबल बॉन्ड. म्हणजे काय फॉर्म झाला? अल्कीन फॉर्म झाला विथ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. लक्षात आलं हे? येस. म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर NaBr सोबत यूज केला तुम्ही ओके, तर इथं डिहायड्रेशन होतं का, अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह आहे एज कम्पेअर टू प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. आणि जर का डायल्यूट H2SO4 यूज केला विथ NaBr ओके, तर OH कशानं रिप्लेस होतो? Br ना रिप्लेस होतो, विच फॉर्म्स आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. अंडरस्टूड? खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. ठीक आहे. टर्शरी घ्या आता. CH3 CH3OH. What is this? This is tertiary butyl alcohol. Tertiary butyl alcohol when reacts with हा HBr कुठून फॉर्म होतो? परत ह्या रिॲक्शन पासून फॉर्म होतो. when reacts with okay NaBr प्लस H2SO4. आता इथं H2SO4 कसा यूज करायचा? परत डायल्यूटच यूज करायचा आहे. कॉन्सन्ट्रेटेड यूज केला तर परत काय होतं? डिहायड्रेशन होतं. ठीक आहे ना? येस. इथं प्रोडक्ट काय असेल सांगा बरं? CH3 Br प्लस H2 टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. ठीक आहे. आणि जर का तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड यूज केला येस
NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर it acts as a dehydrating agent and forms alkene instead of alkyl bromide प्लस H2. काय झालं बघा ह्या केसमध्ये, आता हा अल्फा कार्बन आहे, ठीक आहे ना, आणि हे काय आहेत, सगळे बीटा कार्बन्स आहेत, ठीक आहे. तिन्हीच एन्व्हायरमेंट सेम आहे, कुठलाही एक प्रोटॉन तुम्ही काय करू शकताय, रिमूव्ह करू शकताय, ठीक आहे ना. सपोज इथला प्रोटॉन रिमूव्ह केला, एक प्रोटॉन रिमूव्ह केला म्हणून CH2 लिहिलं, समजलं का. येस, पुढं कोण आहे, C आहे, आणि हे दोन ग्रुप ॲज इट इज लिहिलं, समजलं का. ओके, काय रिमूव्ह झाला, एक H आणि एक OH म्हणून काय, वॉटर मॉलिक्यूल. दॅट इज कॉल्ड एज अ एलिमिनेशन रिॲक्शन. कंडिशन समजलं तुम्हाला, ठीक आहे ना. एवढं तुम्हाला बुकमध्ये डिटेलमध्ये नाही आहे, ठीक आहे ना. ओके, तरीसुद्धा आपण डिटेलमध्ये स्टडी केलं, ठीक आहे. येस, बघा, बाय युझिंग HBr यूज करून आपल्याला काय फॉर्म करायचं आहे, येस, अल्काइल ब्रोमाइड फॉर्म करायचं आहे, ठीक आहे ना. येस, मग HBr कसं आहे, अनस्टेबल आहे, त्याच्यामुळे In-situ प्रिपेअर केलं. In-situ म्हणजे व्हाईल रिॲक्शन इज गोइंग ऑन. एका राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये आपण अगोदर काय केलं आहे, ह्या दोन्हीचं मिक्सर घेतलेलं आहे, NaBr आणि H2SO4, त्याच्यापासून HBr फॉर्म झाला. HBr कशासोबत रिॲक्ट झालेलं आहे, ROH सोबत, ठीक आहे ना, म्हणजे अल्कोहोल सोबत. हिअर OH गेट रिप्लेस्ड बाय Br टू फॉर्म अल्काइल ब्रोमाइड, Cr लाईक दिस. समजलं हे. येस, मग आपण प्रायमरी अल्कोहोल घेतलं, सेकंडरी अल्कोहोल घेतलं आणि काय, टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल सोबत जर रिॲक्शन केलं तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज करावा लागतो, ठीक आहे. आणि सेकंडरी आणि टर्शरी सोबत जर रिॲक्शन केलं आपण, ओके, तर काय इथं डायल्यूट H2SO4 यूज करावं लागेल टू प्रिपेअर अल्काइल ब्रोमाइड, ठीक आहे ना. येस, आणि जर का तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केला, ओके, तर काय फॉर्म होतो, अल्कीन फॉर्म होतो, बिकॉज इट ॲक्ट्स एज अ डिहायड्रेटिंग एजंट. समजलं हे. ओके, नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन बघा. येस, बाय युझिंग HI. आता HI कसं आहे, ऑलरेडी मोर रिॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू दी HBr आणि HCl, ठीक आहे ना. येस, वेन अल्कोहोल रिॲक्ट्स विथ HI ॲट हाय टेम्परेचर, म्हणजेच काय करायचं, रिॲक्शनला हीट करायचं आहे, ठीक आहे ना. येस, सेम रिॲक्शन होते. येस, H and OH combines to form water molecule. I, yes, attached to the R, means yes, OH get replaced by I, which forms RI plus H2, RI plus H2, ठीक आहे ना. डायरेक्ट रिॲक्शन होते इथं, ठीक आहे. आणि जर का ह्याच्यापेक्षा बेटर इल्ड पाहिजे असेल तुम्हाला, गुड is obtained by using NaI or Ki solution with 95% H3PO4, ठीक आहे ना. येस, तर ह्याच्यापेक्षा जास्त यील्ड पाहिजे, गुड यील्ड जर पाहिजे असेल, म्हणजे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त पाहिजे असेल, तर काय यूज करायचं तुम्हाला, ह्या दोन्हीचं मिक्सचर यूज करायचं आहे. NaI Ki सोल्युशन विथ कशासोबत, 95% H3PO4. आता इथं सुद्धा बघा, NaI आणि Ki सोबत तिथं H2SO4 यूज केला होता, इथं काय H3PO4 यूज केलेला आहे, एवढाच डिफरन्स आहे, ठीक आहे. इथं काय फॉर्म होतो या दोन्हीच्या मिक्सचरपासून, सांगा बरं. या दोन्हीच्या मिक्सचरपासून, ओके, पर्यंत काय, सपोज NaI यूज केलं मी, इथं एक यूज करतो कुठला तरी, ठीक आहे, आणि H3PO4 यूज केला, ठीक आहे. काय फॉर्म होईल, HI फॉर्म होतो, आणि त्याच्यामध्ये काय ॲड करायचं तुम्हाला, मग अल्कोहोल ॲड करायचं, ROH, ठीक आहे ना. येस, मग ज्यावेळेस तुम्ही हीट कराल ह्या दोन्हीला, ओके, तर काय फॉर्म होतो, येस, RI फॉर्म होतो. समजलं ना. मग एक तर तुम्ही डायरेक्ट HI ॲड करू शकताय, अदरवाईज काय घेऊ शकताय, एस, ह्या दोन्हीचं मिक्सचर घेऊ शकताय. समजलं, ठीक आहे. मग ROH when reacts with, okay, this compound, that is HI, कशापासून फॉर्म होतो, तर काय, NaI or Ki and 95% H3PO4 gives RI, ठीक आहे ना. आणि रिमेनिंग काय असतो, H2 असतो.
ठीक आहे ना. बाय प्रोडक्ट काय असणार, H2O असणार आहे. तुम्ही लिहा ते आता. समजलं. आता एखादी एक्झाम्पल घेऊया. ओके, सेमच रिॲक्शन होणार आहे. फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH वेन रिॲक्ट्स विथ, ठीक आहे, देते वेळेस तुम्हाला HI देत नाहीत, हे आपण लिहितो HI. ठीक आहे, देते वेळेस काय करतात, ह्या दोन्हीचं मिक्सचर देतात. समजलं का. HI दिला ओकेस तर डायरेक्ट करू शकता तुम्ही. ओकेस, आणि ह्या दोन्हीचं जर मिक्सचर दिलेलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, HI घ्यावं लागेल. ठीक आहे ना. अदरवाईज डायरेक्ट प्रोडक्ट फॉर्म केला तरी चालतो. ठीक आहे. येस, मग इथं आपण एक घेऊया कुठला तरी, NaI प्लस H3PO4 किती आहे, 95%. ठीक आहे. विच गिव्स, हीट करायचा रिॲक्शनला. येस, गिव्स CH3CH2 ओके I, आणि रिमेनिंग काय असणार आहे, H2O असणार आहे. समजलं. येस, हे तुम्ही लिहा H2O. समजलं तुम्हाला आता की बाबा काय लिहायचं आहे बाय प्रोडक्ट, H2O. ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग येस रिॲक्शन विथ HI. अंडरस्टूड. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन इज येस सेकंड घेऊया. बाय युजिंग ठीक आहे PX3 म्हणजे फॉस्फरस ट्रायहॅलाइड. आता या फॉस्फरस ट्रायहॅलाइडमध्ये ओके 3 हॅलाइड्स असतात. एक PCl3, दुसरा PBr3 आणि तिसरा आहे PI3. ठीक आहे. PCl3 जो आहे तो स्टेबल आहे, and these two are unstable. So prepared in situ. ठीक आहे ना. आता मिनिंग समजलंय तुम्हाला इन सिटूचा. ठीक आहे. येस, मग काय केलं जातं ह्या केसमध्ये सुद्धा. ठीक आहे. येस, PBr3 फॉर्म करण्यासाठी ओके काय घेतलं जातं मिक्सचर, रेड फॉस्फरस प्लस Br2 ह्या दोन्हीचं मिक्सचर घेतलं ओके तर काय फॉर्म होतो, PBr3 फॉर्म होतो. ठीक आहे ना. रेड फॉस्फरस आणि Br2 ह्या दोन्हीचं मिक्सचर घेतलं तर काय फॉर्म होतो, PBr3 फॉर्म होतो. ठीक आहे. तसंच काय PI3 फॉर्म करायचं असेल तर काय घ्यावं लागेल सांगा बरं. ठीक आहे. सपोज इथं रेड फॉस्फरस घ्या, रेड फॉस्फरस प्लस I2. ठीक आहे ना. काय फॉर्म होतो, PI3. मग ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं तुम्हाला, अल्कोहोल ROH. त्याला म्हणायचं इन सिटू प्रिपरेशन, ROH. इन सिटू प्रिपरेशन म्हणजेच काय, रिॲक्शन होत्या वेळेसच ओके तुम्हाला काय करायचं आहे, येस ह्याला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे ना, बाय हीटिंग. ठीक आहे ना, हीट करून प्रिपेअर केलं आणि त्याच्यानंतर मग काय ॲड करायचं आहे, अल्कोहोल ॲड करायचं, मग दोघांची रिॲक्शन होते. समजलं. हे होतं इन सिटू प्रिपरेशन. ठीक आहे. का इन सिटू प्रिपेअर करायचं, कारण दोन्ही अनस्टेबल आहेत. तुम्ही त्याला स्टोअर करू ठेवू शकत नाही. ठीक आहे ना. म्हणजे कुठल्या तरी बॉटलमध्ये प्रिपेअर करून ओके उद्या यूज करतो किंवा परवा यूज करतो असं होऊ शकत नाही. ठीक आहे. काय करावं लागतं तुम्हाला, येस रिॲक्शन ज्या वेळेस करायची आहे त्याच वेळेस त्याला प्रिपेअर करावं लागतं, त्याच्यामध्ये अल्कोहोल ॲड करावं लागतो. समजलं हे. येस, जनरल रिॲक्शन बघा. येस, ROH when reacts with PX3 which on heating gives is RX plus H3PO3. लक्षात ठेवा प्रत्येक केसमध्ये ओके बाय प्रोडक्ट हा H3PO3 असतो. फॉस्फरस ॲसिड म्हणायचं त्याला. ठीक आहे ना. येस, त्यालाच असं पण रिप्रेझेंट करू शकतो आपण. येस, POH टेकन थ्राइस, फॉस्फरस ॲसिड. ठीक आहे ना. येस, रिॲक्शनला बॅलन्स करायचं आपल्याला. येस, 3 X रिप्लेस झालेले आहेत. ओके, फॉस्फरस सोबत X आहे का, नाही, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही काय झालेले आहेत, येस R ला अटॅच झालेले आहेत. इट मीन्स ओके तुम्हाला काय करावं लागेल, 3 अल्कोहोल्स घ्यावं लागतील. येस, आणि काय, येस 3 अल्काइल हॅलाइड्स फॉर्म करावं लागतील. ठीक आहे ना. नाव दिस इज द बॅलन्स्ड रिॲक्शन. मग इथे तुम्हाला बॅलन्स्ड रिॲक्शन विचारतील. ठीक आहे ना. ओके, कसं विचारतील रिॲक्शन, write the balanced reaction for okay action of PX3 on alcohol. Action of PX3 on alcohol. मग PCl3 देऊ शकतात, PBr3 देऊ शकतात, PI3 देऊ शकतात. ओके, तिन्हीसाठी काय असणार आहे, सेम रिॲक्शन असणार आहे.
ठीक आहे ना. फक्त काय की बाबा PbR3 आणि काय PI3ला NC2 प्रिपेअर करावं लागेल. लक्षात येते. येस, बघूया मग. फॉर एक्झाम्पल अगोदर कोणासाठी घ्यायचं आपल्याला PCl3 साठी. थ्राईस सेमच असणार आहे आता इथं. ठीक आहे. येस, PCl3 साठी घेऊया आपण. येस, मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतो आता. CH3 CH2 ठीक आहे. OH आरच्या ठिकाणी काय ठेवलं आपण. येस, इथाइल ग्रुप ठेवलं. येस, रिॲक्ट्स विथ PCl3 डायरेक्ट रिॲक्शन केलं. येस, विच फॉर्म्स सांगा बरं. येस, थ्राईस CH3 CH2 HCl प्लस H3PO3 बाय प्रोडक्ट इज सेम. काय फॉर्म झाला. इथाइल क्लोराइड. ठीक आहे. दुसरी रिॲक्शन घेऊया आपण PbR3 साठी. येस, थ्राईस CH3 CH2OH इथाइल अल्कोहोल when reacts with PbR3. आता PbR3 डायरेक्ट यूज करू शकतो का. नाही. कशापासून फॉर्म केला जातो. येस, मग कंडिशन ही देतात तुम्हाला. रेड फॉस्फरस प्लस Br2 हीट. मग हा PbR3 देत नाहीत देत वेळेस तुम्हाला काय देतात. रेड फॉस्फरस प्लस Br2. मग त्याच्यापासून काय फॉर्म करायचं आपण PbR3 फॉर्म करायचं आणि त्याची रिॲक्शन करायची. ठीक आहे. काय फॉर्म होतो सेम फक्त क्लोरीनच्या ठिकाणी काय असणार आहे आता CH3 CH2Br प्लस H3PO3. समजलं का. येस, थर्ड बघा एक्झाम्पल. CH3 CH2OH इथाइल अल्कोहोल when reacts with PI3. इथं सुद्धा डायरेक्ट यूज करतो का आपण. नाही. कशापासून फॉर्म करायचा आहे हा. येस, रेड फॉस्फरस प्लस I2 ठीक आहे ना. विच ऑन हिटिंग गिव्स CH3 किती होतील थ्राईस फॉर्म होतील. CH3 CH2I S प्लस H3PO3. ओके, these balanced reactions are very important. समजलं का. ठीक आहे ना. येस, ह्या दोन रिॲक्शन्स लक्षात ठेवा. येस, रेड फॉस्फरस प्लस Br2 अशी कंडिशन देतात तुम्हाला. ओके, आणि त्याच्यावरनं तुम्हाला प्रोडक्ट विचारतात. ठीक आहे ना. नाव द नेक्स्ट प्रिपरेशन इज बाय युझिंग. ठीक आहे. सी म्हणूया त्याला. बाय युझिंग PCl5. बाय युझिंग PCl5. ठीक आहे. येस, तुम्हाला आता PCl5 डायरेक्ट यूज करता येतो कारण काय इट इज स्टेबल. ठीक आहे. येस, जनरल रिॲक्शन बघा. ROH अल्कोहोल when heated with PCl5 it gives. ठीक आहे. RCl plus HCl plus POCl3. ठीक आहे ना. फॉस्फोनिल क्लोराइड फॉर्म होतो तिथं. ठीक आहे. काय काय फॉर्म झालेलं बघा. ROH पासून काय RCl म्हणजे अल्काइल क्लोराइड, HCl आणि काय POCl3 फॉर्म झालेला आहे. लक्षात ठेवण्यासाठी बघा. ओके, काय करायचं तुम्हाला थोडंसं एक आयडिया सांगतो कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. RO ठीक आहे. H इथे लिहितो मी P. ठीक आहे ना. S Cl अँड Cl. ठीक आहे. काय काय फॉर्म होणार आहे बघा ह्या केसमध्ये. एक HCl फॉर्म होईल, दुसरा काय POCl3 फॉर्म होतो आणि तिसरा काय आहे RCl फॉर्म होतो. लक्षात येते. एक जनरल आयडिया सांगतो की बाबा कसं लक्षात ठेवायचं ह्या रिॲक्शनला. ठीक आहे. RCl, दुसरा काय HCl आणि तिसरा काय POCl3. समजलं हे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH when reacts with PCl5. ठीक आहे. इथाइल अल्कोहोल when heated with PCl5 असं म्हणू शकता. ठीक आहे. विच फॉर्म्स CH3 CH2Cl. बघा, बाय प्रोडक्ट दोन्ही केसमध्ये सेमच असतील. कुठलेही केसेस घ्या आता. बाय प्रोडक्ट काय असणार सेम असणार, फक्त मेन प्रोडक्ट चेंज होतो. ठीक आहे. बाय प्रोडक्ट काय असेल HCl प्लस POCl3. ठीक आहे ना. येस, तुम्हाला इथं अल्कोहोल एकच घ्यायचं आहे. ठीक आहे ना. इथं बॅलन्सिंगची गरज लागणार नाही. CH3 CHOH CH3 when reacts with the same PCl5 to form CH3
CHCl CH3 plus HCl plus POCl3. समजलं का? येस, इथाइल अल्कोहोल गिव्स इथाइल क्लोराइड अँड आयसोप्रोपाइल अल्कोहोल गिव्स आयसोप्रोपाइल क्लोराइड. ठीक आहे ना? येस. क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड विचारतात, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट्स ऑन अल्कोहोल म्हणतात. ठीक आहे ना? अल्कोहोल दिला जातो तुम्हाला, सपोज इथाइल अल्कोहोल दिलेलं असेल आणि रिएजंट दिलेले असतील, सपोज HCl दिलेला आहे, HBr दिलेला आहे, PCl3 दिलेला आहे, PBr3 दिलेला आहे. ओके, असे रिएजंट्स गिवन असतात तुम्हाला. ठीक आहे, आणि तुम्हाला काय लिहायचं असतं? रिॲक्शन्स लिहायचे असतात त्याच्या. ठीक आहे ना? येस, PCl3 ची दिली तर तुम्हाला बॅलन्स्ड रिॲक्शन लिहिता आली पाहिजे. त्याच्यानंतर HBr ची देतात, HBr देते वेळेस ओके डायरेक्ट HBr न देता NaBr आणि H2SO4 देतात. ठीक आहे ना? येस, समजलं हे? ओके. नाउ द नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन इज by using thionyl chloride. By using thionyl chloride, that is SOCl2. SOCl2. ठीक है. Alcohol when heated with thionyl chloride which gives RCl plus HCl plus SO2. ठीक आहे. येस, केअरफुली बघा रिॲक्शन मध्ये काय झालेलं आहे. येस, एक काय OH गेट रिप्लेस्ड बाय Cl, इट मीन्स अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये? अल्काइल क्लोराईडमध्ये झालंय आणि दोन गॅसेस फॉर्म झालेले आहेत आणि जे काय इव्हॅपरेट होतात सिस्टीममधनं. So this is best method to prepare alkyl chloride because whatever byproduct gases formed get evolved okay into the mixture. लक्षात येते बघा, मिक्सचर मधनं गॅसेस काय होतात? इव्हॉल्व होऊन जातात. मग काय राहतो रिमेनिंग? येस, प्युअर अल्काइल क्लोराइड राहतो. म्हणजे तिथं काय सेपरेट मेथड यूज करायची गरज नाही. ओके, फॉर द सेपरेशन ऑफ ओके दीज बाय प्रोडक्ट्स. समजलं ना? फ्रॉम मेन प्रोडक्ट. मेन प्रोडक्टमधून बाय प्रोडक्ट सेपरेट सेपरेट करण्यासाठी ओके वेगळी टेक्निक यूज करायची गरज नाही. समजलं? म्हणून काय ही बेस्ट मेथड आहे. समजलं? येस, दिस इज बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्काइल क्लोराइड. Because the gases HCl and SO2 get evolved the mixture. ठीक आहे ना? त्या मिक्सचरमधनं काय होतात? ते इव्हॉल्व होतात. ठीक आहे ना? त्याच्यामुळं काय? येस, दिस इज बेस्ट मेथड ओके फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड. ठीक आहे ना? येस, जनरली प्रायमरी अल्काइल क्लोराइड मोर प्रेफरेबल आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH when heated with thionyl chloride which forms CH3 CH2 Cl plus HCl plus SO2. ठीक आहे ना? बोथ आर गॅसेस अँड गेट इव्हॉल्व्ड. समजलं हे? येस, तर जनरल वे सांगतो की लक्षात कसं ठेवायचं बघा. ही रिॲक्शन ROH मी असा लिहितो ROH. ठीक आहे, इथं काय लिहायचं आहे? SOCl2. असा SOCl2 लिहिला. ठीक आहे ना? SOCl2. R and Cl combines to form RCl. ठीक आहे ना? Yes, this SO and O combines to form SO2 and H and Cl combines to form HCl. एक जनरल आयडिया आहे कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना? एस RCl एक फॉर्म झाला, SO2 एक फॉर्म झाला आणि काय HCl एक फॉर्म झाला. क्लिअर आहे? येस, हे होतं रिगार्डिंग प्रिपरेशन ऑफ अल्काइल हलाइड्स ओके फ्रॉम अल्कोहोल. ठीक आहे ना? येस.